मला वाटतं टोपल साहेबांनी कमी वेळात अतिशय व्यवस्थितपणे आपली सगळी भूमिका मांडलेली आहे. आपण या क्षेत्रामध्ये काम करणारे इतरही अनेक सरपंच आलेत, त्यांचेही अनुभव विचारून घेऊ की ज्यायोगे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या सगळ्यांपर्यंत ते विचार पोहोचतील. आपल्याकडे गौतम डहाणे साहेब आलेले आहेत. गौतमजी, आपण सरपंचात पाडली करमाळा निर्मल ग्राम करण्यासाठी आपण कुठले कुठले प्रयत्न केलेत? म्हणजे काही महिन्यापूर्वी असं सांगितलं जातं की यांचं गाव कोणाच्या किनगंटेतही नव्हतं, पण गेल्या काही महिन्यात त्यांनी असे काही उपक्रम केलेत की आज सगळ्या जणांच्या लक्ष त्याच्याकडे केंद्रित झाले आणि निर्मल ग्रामचा पुरस्कार ते पटकवणार अशी काहीतरी सगळ्यांची भावना झाली आहे. नेमकं काय तुम्ही किंवा काय उपक्रम केले? थोडं जवळ घ्या. गावचा विकास करताना जे पर्यावरण संतुलित जी योजना निघाली आहे शासनाची, त्याचं परिपत्रक छान आहे. पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजना, वित्त आयोग, तंटमुक्ती योजना, नरेगा, ह्या ज्या योजना आहेत 25-15, ह्या योजना जर सांगड घातली आणि नेतृत्व जर त्या पद्धतीने गाव पातळीवर पार्टिशन न बघता जर केलं तर गावच्या विकासाला वेळ लागत नाही. फक्त 26 दिवसात 250 शौचालय बांधले आम्ही. आम्हाला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, जिल्हाध्यक्ष मॅडम आमच्या प्रखर इच्छाशक्तीच्या आहेत. आमच्या तालुक्याचे मंत्री बाबासाहेब होते, त्यांची इच्छाशक्ती फार प्रखर होती. सहज रस्त्याने बघितलं तर किती प्रखर होत, तशा आम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षा प्रखर इच्छाशक्तीच्या मिळाल्या. त्यामुळे त्यांनी पायात चप्पल सुद्धा त्यांनी असा पण केलेला आहे. मग हे पाहून सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना 15 ऑगस्टला ठराव घेतला किंवा जर शौचालय ज्याला नसेल त्याला कुठला वैयक्तिक लाभ दिला जाणार नाही. आणि शासनाची जी नरेगा म्हणून योजना आहे, ती नरेगा योजना ही सगळ्यात मोठ्या बजेटची योजना आहे. हे घरी लोकांचा सहभाग वाढेल, प्रत्येक लोकांना काम तिथं मिळतं. मग त्या योजनेमुळे सगळे लोक एकत्र येतात. त्या योजना जर एकत्र आली तर सगळ्यांना रोजगार मिळतो आणि एकत्र आल्यामुळे प्रबोधन वाढवता येईल. डहाणे साहेबांनी अतिशय युक्ती केली. त्यांनी शासनाच्या सगळ्या योजना एकत्रित करून गाव पातळीवर राबवण्याचा निर्णय घेतला आणि मला वाटतं इतर गावांनी देखील अंमलबजावणी करावी अशी गोष्ट आहे. आपल्याकडे सरिता कातकर आहेत. सरिताताईंचं